प्रकाश सूर्यवंशी साहेब आपण या, आपण जॉईन व्हायचंय आणि हा शुभ सन्मान आपण करूयात. स्वराज ग्रुप संपूर्ण ग्रुपच्या शुभ हस्ते या ठिकाणी SBR 11 टीमचा शुभ सन्मान होतोय, ज्यांच्या माध्यमातून 1,01,001 रुपयांचे कॅश प्राइज. जिथे परिस्थिती गंभीर तिथे प्रकाश शेठ खंबीर, तिथे स्वराज ग्रुप कमी तिथे प्रकाश शेठ सांगतात आम्ही. असे प्रकाश शेठ यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी या व्यासपीठावरती आणि त्यांचा संपूर्ण टीमचा या ठिकाणी शुभ सन्मान स्वराज ग्रुपच्या वतीने केला जातो. पैसा माणसाकडे भरपूर असतो पण पैसा देणं महत्वाचं असतं आणि या स्पर्धेसाठी 1,01,001 रुपयांचा कॅश प्राइज. प्रकाश सूर्यवंशी साहेब क्रिकेटवरती प्रेम, क्रिकेट पासून दूर जरूर गेलेत व्यवसाय निमित्त, पण पुन्हा एकदा बक्षिसाच्या स्वरूपामध्ये संघाची स्पॉन्सरशिप करून पुन्हा एकदा मैदानावरती खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्रकाश सूर्यवंशी साहेब आणि संपूर्ण टीम स्वराज ग्रुपच्या वतीने या ठिकाणी शुभ सन्मान, मानाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. प्रकाश सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या समवेत SBR 11 संपूर्ण टीम, एकदा जोरदार टाळ्या SBR 11 टीम साठी. त्यांचाही शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला प्लीज हलगी बरं, चला आपण इथे शुभ सन्मान करतोय SBR 11 टीमचा आणि या ठिकाणी प्रकाश सूर्यवंशी साहेब आणि संपूर्ण टीम. चला यानंतर जाऊया मॅच कडे, जिथे आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूला असेल संघर्ष 11 राजकोट हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तेवढाच ताकदवान संघ आहे स्पार्टन 11 बैंगलोर. बैंगलोर के राजकोट, राजकोट के बैंगलोर. लेट्स प्ले. डावल होते सुरुवात. पहिलाच बॉल, संधी आहे, चेंडू उंच जातोय, कॅच टेकन, विकेट. फलंदाज बाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. समोर आवडीचं मटणाचं ताट आला आणि त्याच्यामध्ये खडा निघालाय आणि इथे आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलला विकेट आणि हे विनायकचं सेलिब्रेशन. यस, पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळतीये. टीम संघर्ष 11 राजकोट संघर्ष करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. अक्की कोरडेच्या विनायक बाद, नवीन बॅटर चैतन्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जोपर्यंत निवास मोरे या संघाच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये विकेटवरती स्थिरावेल तोपर्यंत कोणतेही धोका नसणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. ड्राइव्ह केलाय निशिकांत बॉलच्या पाठीमागे. हो हो, काय गेम चालू आहे, काय गेम चालू आहे. प्रत्येक बॉलवरती टाळ्या वाजतायत. क्वार्टर फायनल म्हणजे हा सेमीफायनल पूर्वीचा हा मैदानाच्या आतमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना. पैसा बसून अद्भुत सामना, काटे की टक्कर, डू ऑर डाय. ऑन साइडला पटका सुंदर, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले पहा. समोर टाकलेला बॉल आडव्या बॅटने कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंस, सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येईल तो चौकार. 4 धावा. अक्की कोरडेच्या गोलंदाजीवरती केलेला हा वार, बॉल झालाय सीमा पार, झालाय फरार, मिळतोय चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे. एक गडी बाद. विनायक बाद झाला. अक्की कोरडेने त्याचा काटा काढलाय, खोदून काढलाय, समोरच्या बाजूला ड्राइव्ह केलाय, फिल्डिंग खराब होते. दुसरी साइड प्रयत्न केला जाईल. पवन शिंदे बॉलच्या पाठीमागे आहेत. इथे काय काय अग्रेशन आहे, अग्रेशन आहे आणि अग्रेशन आहे. इथे मॅच मध्ये चढून खेळतात.
संघर्ष 11 राजकोट. त्यांना माहिती आहे पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, तो कॉन्फिडन्स जो वाढलाय तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये तोच ठेवायचा आहे. स्पार्टन 11 बेंगलोर संघाला कमी लेखून चांगला नाहीये. फलंदाजी या संघाची जर पाहिलं 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करण्याची दमकम ठेवणारा हा संघ आहे. 5 धाबा झालेत, 4 बॉलचा खेळ संपलाय. टप्प्याचा बॉल पॉइंटला कट केला, इथे फिल्डिंग खराब झाली आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सांगतोय चुकीला 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 माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणखीन एक या ठिकाणी चौकार आलाय आणि या चौकारानंतर 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. श्रीनिवास मोरेने पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. क्रिकेट विश्वामध्ये रेकॉर्ड आहे. विश्वचषकामध्ये तब्बल 7 मॅच मध्ये 7 बॉल पहिल्या बॉलवरती पहिल्या चौकारवर मारण्याचा पराक्रम वीरेंद्र सहवागने केलाय. पटका फसलाय, पुन्हा त्याची संधी आहे. बॉल फिरेल, बॉल जाईल पाठीमागे. राहुल पाहुणे बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्या ठिकाणी सिंगल नंतर षटकाची झाली समाप्ती. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद झाला. अकी कोरडेने सुंदर षटक टाकलं. या ठिकाणी सुंदर षटक टाकत असताना पहिला मोहरा गारद केला. 10 धावांवरती हिते धावफलकात. दुसऱ्या षटकामध्ये कोण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल? भरपूर सारे ऑप्शन्स. निशिकांत आहे, पवन आहे, राहुल पावणे आहे, विनायक आहे, अजून ओमकार सुद्धा या संघामध्ये. त्यामुळे त्यामधील कोणता बेस्ट पर्याय या ठिकाणी वापरला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. कारण धावा झालेल्या आहेत धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. 10 नंबर आठवला की आठवतो तो म्हणजे भारताच्या क्रिकेटला ज्या खेळाडूने जिवंत ठेवलं. 18व्या 17व्या वर्षी पाकिस्तानला जो नडला आणि 17व्या 18व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये ज्याने सेंचुरी मारली तो सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. कट केलाय, पॉइंटला बॉल थांबणार नाहीये. बॉल पछाडले, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिलाच बॉल कट करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप 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 आणि गॅप शोधलाय मैदानाच्या आतमध्ये. खाली मॅप आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. देतोय गोलंदाजाला फलंदाज ताप, चौकार. फटका फसलाय, त्याची संधी आहे. ओम गोल बॉलच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. ओम हिने घेतलाय सुंदर सेल. फलंदाज श्रीनिवास मोरे झालाय मैदानाच्या आतमध्ये. फेल. आणखीन एक विकेट. ऍक्शन रिप्ले. श्रीनिवास मोरे यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन निराश निराश निराश. फटका फसला, बॉल हवेत, त्यानंतर बॉल खाली, फिल्डर आणि त्यानंतरचं जजमेंट. लाजवाब. आणखीन एक विकेट. 14 धावा, 2 गडी बाद. आता नवीन बॅटर या मॅच मध्ये कोण पाहायला मिळणार? 2 गडी बाद झालेत. आघाडीचे दोन्ही बॅटर तंबूच्या आश्रयाला पोहोचले. आता मॅचचा आनंद घेतील प्रेक्षक बनून. ऑडियन्स इज द पॉवर ऑफ टुर्नामेंट. प्रेक्षक हा टुर्नामेंटच्या पाठीचा कणा असतो. तो आता या मॅच मध्ये पाहायचा आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढतीये. संध्याकाळचं सत्र आहे. 14 झालेले आहेत. श्याम कंसे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. राहुल पावणे पहिला विकेट मिळवलाय. हो, हाही सुंदर बॉल. पडल्यानंतर बॉल काटा बदलतोय, दिशा बदलतोय, बॉल वेग बदलतोय, बॉल फलंदाजाच्या माइंड सोबत खेळतोय. राहुल पावणे आटपाडी तालुक्यातील विभतवाडी गावचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा, 2 गडी बाद. फटका फसला, त्याची संधी आहे. खेळाडू नाही आहेत. विशाल माने बॉलच्या पाठीमागे पोहोचलेलेच नाहीयेत. बॉल पासून दूर राहिलेत. बॉल दूर होता, त्यामुळे इथे सिंगल मिळताना 15 धावा. पहिलं षटक 10. राहुल पावणेने फक्त धावा दिल्या 4. 5 धावा दिलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. कोण जाणार सेमी फायनल मध्ये?
पहिल्या सेमीफायनल मध्ये स्वराज ग्रुपनं बाजी मारली. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये उलटफेर झाला. ओमसाई 11 संघाने बाजी मारली. तिसऱ्या सामन्यामध्ये कोल्हापूर 11 संघ आणि चौथ्या संघामध्ये आता कोण पोहोचणार. शेवटचा बॉल, चांगला बॉल फॉलो केलाय. बॉलला पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. अबांतरची एक धाव. वसीम शेख सर पंचांच्या भूमिकेमध्ये खूप सुंदर काम पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल नंतर धावफलकावरती बदल 16. फटका फसलाय का? नाही फसला. टायमिंग प्रॉपर. बॉल वरती केलाय. ताकदीचा भरपूर वापर. बॉल करतो मैदानाच्या आतमध्ये. हवाई सफर. सिक्सर. धावा झालेल्या आहेत 22. 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला आणि 22 धावा. योगायोग पहा, 2 षटकांचा खेळ संपला, 2 गडी बाद झाले आणि 22 धावा धावफलकावरती. या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. 2 2 2 2 2 आणि 2. 4 वेळा 2 2 स्कोरिंग स्क्रीनवरती. इथे हाही बॉल डॉट. षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 गडी बाद आणि आधी पाहायला गेलं तर 2 विकेट. चेतन 5 बॉल 11, श्याम कनसे 2 बॉल 1. आता कोणता गोलंदाज वापरला जातो या मॅच मध्ये? अकी कोरडेला काढलं जाणार की या मॅच मध्ये दुसरा कोणता गोलंदाज वापरला जातोय? पुन्हा एकदा अकी कोरडेला बोलवलं जाणार की अजून काही गोलंदाज या मॅच मध्ये वापरले जातील? विकेटसाठी जाणार की डॉट बॉल साठी जाणार या मॅच मध्ये पाहायचं आहे. विकेट साठी गेले तर या मॅच मध्ये कमबॅक होईल. डॉट साठी गेले तर पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. बेंगलोर संघाला कमी लेखून चालणार नाहीये. बॅटिंग मध्ये दमकम आहे. खोलवर बॅटिंग आहे या संघाची. 2 विकेट जरूर आलेत पण चैतन्य मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 22 चा खेळ संपलाय. 22 धावा झालेल्या. 2 षटकांचा खेळ. 3रं षटक. निशिकांत पहिला बॉल. फुल टॉस. फटका फसलाय. बॉल खाली खेळाडू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती श्याम कनसे नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. नाईट क्रिकेट सोपं नाहीये. नाईट क्रिकेट सोपं नाहीये. एक्सप्रेशन पाहू शकता स्क्रीनवरती. श्याम कनसेचे नाराज. बॅटकडे पाहतायत. कदाचित बॅट वरती प्रेम केलं होतं पण बॅटने कुठेतरी दगा दिलाय. कारण परफेक्ट मध्ये बॅटला घेता आलेला नाहीये. जेव्हा क्रिकेटमध्ये बॅट तुटते ना तेव्हा एखादी पोरगी सोडून गेल्यानंतर जितका त्रास होत नाही तितका क्रिकेटमध्ये त्रास होतो. कारण बॅटवरती केलेलं प्रेम, बॅटला घेतलेलं चुंबन, त्यानंतर बॅटला घेतलेलं कवटाळून झोपल्याने अनेक रात्री सोबत घेतलेली बॅट, या सर्व काही गोष्टी असतात आणि त्या बॅटने दिलेली ओळख त्या बॅट सोबत असते. त्यामुळे 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. विनायकने हा दुसरा झेल पकडला या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता पाहतोय 3रा गडी बाद झालाय. विकास बोडरे करगडी गावचा खेळाडू पायावरती टाकलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते डॉट बॉल. नॉन स्ट्रायकरांचा चेतन धावत सुटला होता. कदाचित ब्रेक लागला नाहीतर तोल गेला असता रे. कदाचित अपघात घडला असता. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 22 धावा. कट केलाय. टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर राहुल करतोय फलंदाजाची 32 गुल. 23 धावा धावफलकावरती. असं स्क्रीन पण घ्या. 31 सेकंदाची घ्या. मला रील बनवायची. 23 धावा. 3 गडी बाद. फटका चांगला आहे. लांब 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 लचक सिक्सर. 29 झालेत. 29 झालेत या मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 29 चेतनच्या बॅट मधून हा
सुंदर फटका. कशासाठी? चेतन स्ट्रायकर एंडला तडफड करत होता. मासा ज्या पद्धतीने पाण्यातून बाहेर गेला तर तडफडतो ना, त्या पद्धतीने ऑन साइडला खेळ आहे. पहिली धाव प्रचंड वेगाने घेतले. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का? नाही होणार. इथे एक मिळेल आणि एकेनंतर 30. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपला. 30 धावा धावपलिकावरती. शेवटचा बॉल आता पाहायला मिळेल. सेमी फायनलच्या मॅच साठी क्वालिफाय कोण होणार? क्वार्टर फायनल नंबर 4 चा चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. मानाच्या ट्रॉफी साठी कोण लढणार या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं आहे. नो बॉल इथे पाहायला मिळतोय. येस, नो बॉलचा इशारा. बॉल पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये खूपच बाहेर आणि व्हाईट बॉल. नो बॉल नंतर इथे एक धाव मिळेल. 31 फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अलॉंग द कार्पेट पहिली धाव प्रचंड वेगाने घेतली. या डिप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल आणि सिंगल नंतर 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावपलिकावरती. 3 गडी बाद या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावपलिकावरती आहेत. अगदी आपण पाहिलं गेलं तर महत्वपूर्ण 3 खेळाडू गारद केलेत या मॅच मध्ये टीमने. आणि आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर महत्वाचे 18 बॉल्स आणि महत्वाच्या 18 बॉल मध्ये काय होणार आहे आपल्याला पाहायचं. खूप चांगला चाललेला सामना. माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमीच आपण सांगत आलोय 6 गोष्टी महत्वाच्या. क्रिकेटमध्ये 6 बॉल महत्वाचे आहेत. जर 6 बॉल चांगले आले तर बॅटिंगसाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी 6 बॉल चांगले आले तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आनंद असेल. माणसाच्या आयुष्यामध्ये 6 गोष्टी महत्वाच्या. 6 म्हणजे 6 कडी पगार. 5 म्हणजे 5 माणसांचं कुटुंब. 4 म्हणजे 4 चाकाची गाडी. 3 म्हणजे शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी. हो, खोल टाकलाय ब्लॉक होल मध्ये. खूप सुंदर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलिकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा झालेत. 33 धावा धावपलिकावरती. चला पाठीमागील मॅचचा प्लेअर द मॅच आपण देऊयात मुख्य व्यासपीठावरती. इनिंग ब्रेक मध्ये लल्लन पाटील लगातारचा 4था मॅन ऑफ द मॅच. येस, सेमीफायनल क्रमांक क्वार्टर फायनल नंबर 1 याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट आपल्याकडून राहून गेली आहे. ओमकार ज्याने गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी केली आणि तब्बल बॅटिंग मध्ये 9 बॉल 21 आणि बॉलिंग मध्ये 2 विकेट ज्याने घेतले तो ओमकार प्लेअर ऑफ द मॅच. आपण या मुख्य व्यासपीठावरती देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच. 34 हो 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 खोला टाकलेला बॉल प्रचंड वेगाने यष्ट्या वाकवत असताना विकास बोडरे बाद. आणखीन एक धक्का बसतोय टीमला. 34 ला लागलेला 4था धक्का. चला विनंती आहे दोन्ही टीम्स आपण थोडस स्पीडअप करा. मॅच थोडीशी डिले होतीये याकडे लक्ष द्या. टायमर कडे लक्ष द्या. अंपायर सर आपण वारंवार सूचना देत चला. सलीम सर. फसला या ठिकाणी. कॅचची पुन्हा संधी आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक धक्का. टीम निहाल कदम लवकर बाद स्वस्तामध्ये या मॅच मध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. येस, या ठिकाणी थोड्या वेळामध्ये नाश्त्याची सोय सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे आपण नाश्त्याचा आस्वाद सुद्धा घ्यायचा या ठिकाणी. 34 ला 5वा धक्का या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहिलं गेलं तर 5वा धक्का या मॅच मध्ये संघर्ष 11 राजकोट टीम. चला बॅटर पाठवा लगेच प्लीज. नवीन बॅटर सचिन किर्दत मॅन फ्रॉम गार्डी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्वार्टर फायनल नंबर 2 आणि क्वार्टर फायनल नंबर 3 या दोनही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये चौतीस 5 गडी बाद. ला 5 बॉल. विशाल माने खूप सुंदर गोलंदाजी या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळ आहे. डीप फाईन लेगला बॉल निघालाय. प्रचंड वेग आहे. डीप फिल्डर आहेत विश्व विनायक आणि बॉल गरंगळत निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी मिळतील 4 धावा. क्वार्टर फायनल नंबर 1 पहिल्या क्वार्टर फायनल मधील मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पहिल्या क्वार्टर फायनलचा हिरो ठरतोय ओंकार उदावंत. विनंती असेल आपण आपल्या बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी या. आणि त्यांना हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय सनी शेठ शिंदे साहेबांना विनंती आहे आपण या. ओंकारजी आपण आपल्या बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी या. सनी शिंदे साहेबांना विनंती आहे आपण हे बक्षीस वितरित करण्यासाठी या. पहिल्या क्वार्टर फायनलचा हिरो ओंकार यांना आपण सन्मानित करतोय. या शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. सन्मान्य साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरित करतोय. यानंतर याच्या आधी झालेली मॅच क्वार्टर फायनल नंबर 3 तिसऱ्या क्वार्टर फायनलचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा आपण देणार आहोत. ज्या खेळाडूंना जबरदस्त खेळी करत सर्वांची मनं जिंकली पाटीलकी नाव लल्लन पाटील. विनंती आहे लल्लन पाटील या आपल्या बक्षिसाचा स्वीकार करा. आणि त्यांना हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय युवा नेते समाधानजी बुडुगडे साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन झालं या मॅच मध्ये. ओमकारची सुंदर गोलंदाजी आणि पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती धावबाद गडी बाद होताना पाहायला होतोय. ओम बापू मोठे गोलंदाजी मार्क वरती बड्डे बॉय सुंदर गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. पहिला बॉल डॉट टाकला. समाधानजी गुटुगडे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपल्याच शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. या समाधान साहेब एकतर आम्ही एकदा नाव घेतलं की परत कॅन्सल करत नाही त्यामुळे तुम्ही किती नाही म्हटला तरी तुमच्याच हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. या लल्लन पाटील जोरदार टाळ्या. 4 मॅच खेळला आणि 4ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. समाधान साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय लल्लन पाटील यांना मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम कोल्हापूर. आणि ज्याला सापडला बॅटिंगचा सूर ज्यानं काढलाय गोलंदाजांचा दूर नाव आहे लल्लन पाटील मॅन फ्रॉम कोल्हापूर. लल्लनजी थांबा दरम्यान थांबा. त्याआधी समाधान साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी लल्लन यांना शुभेच्छा द्या. या स्पर्धेला शुभेच्छा द्या. थँक्यू. लल्लनजी आपल्या समोर जोडले जात आहेत. खरं तर लल्लन सर तुम्ही जबरदस्त खेळ केला. 4 मॅच खेळलात आपल्या टीमसाठी आणि 4ही मॅच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलायत. बडे मॅच काय बडा खिलाडी या टीमचा हुकमे का म्हणून तुमचा नामोल्लेख नक्की होईल. काय सांगाल या खेळीबद्दल बक्षीसपात्र फेरीमध्ये टीम दाखल आहे त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. काय सांगाल या मॅच मध्ये कशा प्रकारची रणनीती होती कशा प्रकारे खेळ केला. टीमनं माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला खेळायची संधी दिली त्याबद्दल मी टीमचं सर्वात प्रथम आभार मानतो. आणि स्वराज्य चषक 2026 आयोजन 1 नंबर झालेलं आहे आणि इथं खेळायला आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्या मंडळाचं पण हार्दिक अभिनंदन. नक्कीच लल्लनजी खरं तर तुम्ही इतर देखील टुर्नामेंट खेळत असाल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. डे नाईट स्वरूपाच्या मॅचेस आणि अशा प्रकारचे मॅचेस खरं तर तुमच्या परिसरामध्ये देखील होतात का आणि ग्रास ग्राउंडवर होतात का.
व कोल्हापूरमध्ये आमच्या इथे शास्त्रीनगर ग्राउंड आहे. असं ग्रास टर्फ विकेट मोठ्या स्पर्धा होतात आणि तिथं सुद्धा आम्ही खेळत असतो. नक्कीच. खरं तर हे ग्राउंड आपण जर पाहिलं, हे विकेट आपण जर पाहिलं तर फलंदाजांच्या प्रेमात पडणारं विकेट आहे असं मी म्हणेल. इथे बॅटिंग करायला मजा येते का? काय विशेष सांगाल या विकेट बद्दल आणि या ग्राउंड बद्दल? फलंदाजीसाठी तर खूप सुंदर ग्राउंड आहे. बॉलरांनाच डेंजर आहे ग्राउंड, कारण सिक्स पण थोडं जरा जवळ आहेत आणि विकेट काय एक नंबरच आहे. बाकी नक्कीच. तुम्हाला पुढील मॅच साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ललन पाटील होते आपल्या समोर, ज्यांनी 4 मॅच मध्ये 4 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मिळवले. थँक्यू व्हेरी मच आणि पुढील मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. येस, काय गोलंदाजी केली हो मोठेच्या माध्यमातून. महत्वाचं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये आणि महत्वपूर्ण एक धावबाची विकेट त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ संपला. 6 गडी बाद 44 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 4 चा सामना. एका बाजूला बेंगलोर टीम, दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 राजकोट. संघर्ष करत असताना या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे संघर्ष 11 राजकोट टीमची. शेवटच्या षटक टाकण्यासाठी संघाचा महत्वाचा गोलंदाज विशाल माने गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल षटक क्रमांक 6 मध्ये. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समोर बॅटर चैतन्य, नॉन स्ट्रायकरला सूरज निकम. पहिला बॉल, हो परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. या ठिकाणी फलंदाजाची दांडी गुल झाली आहे. फलंदाज बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का बसतोय टीम स्पार्टन 11 बेंगलोर संघाला 44 धावांवरती. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण रेडी राहायचंय. एका बाजूला कोल्हापूर सुपर किंग संपूर्ण टीम घेऊन कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 हा संघ असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण संपूर्ण टीम घेऊन रेडी राहायचंय. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आणखी एक सुंदर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पाहायला मिळेल बायच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली 45 धावा. षटक क्रमांक 6 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये. 45ला 7. बड्डे बॉयने आज बड्डेच्या दिवशी काय गोलंदाजी केली, लाजवाब खेळ. आज संपूर्ण फॅमिली करता त्याचा क्रिकेटचा खेळ पाहते आणि राजकोट संघामध्ये तो खेळ असताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्याने त्याचा खेळ सुंदर राहिला. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग पवनने केली आहे. धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 की 3 पाहूयात. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या मॅच मध्ये अगदी पाहिलं गेलं तर 50 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावरती. सेमी फायनल क्रमांकाचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिशय सुंदर ऑन साइडला लॉफ्ट केला अलॉंग द कार्पेट. जमिनीला दन 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 बॉल निघालाय. डीप मध्ये फिल्डर. दुसरीसाठी प्रयत्न. 2 धावा होतील का? नाहीत होणार. एकच मिळेल आणि एकानंतर 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. टीम आपण पाहिला गेलं तर
या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे टीम आपण संघर्ष 11 राजकोट संघाला पाहतोय. चला यस चला यस सामना सुरू करूयात. चला यस मॅच सुरू करूयात आपण. 6 षटकांचा सामना आहे. बनवायचे आहेत जवळपास 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 36 बॉल मध्ये पहिला बॉल सचिन किर्दतचा विशालसाठी. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट हिट पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते पंच पाहूयात काय निर्णय कळवतायत. कदाचित सुरक्षित क्रीज मध्ये खेळाडू पोहोचतोय. सिंगल मिती पवन शिंदे आहेत या मॅच मध्ये. पवन शिंदे आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चला नंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. एका बाजूला आपण पाहतोय स्वराज्य 11 पुणे हा संघ असेल. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर सुपर किंग्स. दोन्ही टीम कॅप्टन संपूर्ण टीम सह या ठिकाणी या. संपूर्ण टीम या. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कंप्लीट टीम घेऊन या. आपण या ठिकाणी टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. टॉस होतोय. यस 35 बॉल 51 धावांची गरज. पहिला बॉल सिंगल आली आहे. सचिन किर्दत मॅन फ्रॉम गार्डी गोलंदाजी मार्क वरती आहेत.
35 बॉल 51. या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्मान्य राकेशजी साबळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे जिंकेल तो मेगा फायनलला दाखल होईल. सन्मान्य साबळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर जोडले जात आहेत. येस 34 बॉल 47 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. साबळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 2 बॉल आणि 5 धाबा. पहिला बॉल सिंगल. येस सर, 1 मिनिट थांबा. पवन शिंदे संपूर्ण स्पर्धेमध्ये अपयशी राहिलाय. छापा इज द कॉल अँड इट्स टेल्सचा टॉस जिंकलाय. कोल्हापूर सुपर किंग्स टीमला निर्णय काय असेल? थँक्यू आम्ही बॉलिंग करू पहिला. बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. खरं तर करत असताना समोरच्या टीम मध्ये देखील ताकदवान बॅटर्स आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या टीमला? 6 ओव्हरची मॅच आहे, त्या हिशोबाने आम्ही 60-65च्या त्यांना रोखू, कारण तो पण संघ चांगला आहे आणि कमिटीची टीम आहे आणि चांगली टीम आहे. एक म्हणजे खेळायला मजा येईल त्यांच्यावर. महत्वाची मॅच असेल. सेमीफायनल नंबर 1 60 ते 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वराज्य 11 टीमचे कॅप्टन आहेत मनोज शेठ. काय सांगाल? समोरची टीम कोल्हापूरवरून दाखल झाली आहे. चांगली कॉम्बिनेशन घेऊन आली आहे ही टीम. या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? कारण थोडंसं फ्लड लाईट्स मध्ये मॅचेस आहेत, थोड्या रन्स कमी होत आहेत. काय सांगाल? किती धावांचा टार्गेट सेट कराल? सर टीम खरंच समोरची चांगली आहे. झालाय सबशेल अपयशी ठरलाय. निराश पावलांनी तंबूच्या आश्रयाला पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॉल वरती गेलाय, बॉल वरती गेलाय, बॉल वरती गेलाय. खाली खेळाडू पोहोचलाय आणि त्याने युवा खेळाडू आहेत, त्याने सुंदर कॅच या ठिकाणी कंप्लीट केलाय. पहिला धक्का, षटक संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. काही संघाची अवस्था अशीच होती. पहिल्या षटकामध्ये विकेट आली होती, मोठी विकेट. विनायक बाद झाला होता आणि याही मॅच मध्ये विशिकांत बाद झाल्याने नवीन बॅटर विशाल. महत्वाचं काय असेल ना, तर विशालचं विकेटवरती राहणं संघर्ष 11 राजकोट टीमसाठी आणि बेंगलोर टीमसाठी महत्वाचं असेल विशाल आणि पवन या 2 खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला पाठवणं. या 2 खेळाडूंनी जर अजून 10-15 बॉल फेस केले तर सामन्याचं चित्र अगदी एका बाजूने झुकलेलं असेल. यस, नाश्त्याची सोय, नाश्ता काउंटर सुरू झालेले आहेत. नाश्ता कोणाला करायचा असेल तर आपण नाश्ता करून घ्या प्लीज. फूड काउंटर ऑन झालेत. दुसरं षटक, पहिला बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलून काढला. हेलिकॉप्टर समोरच्या बाजूला सिंगल मिळते. निहाल बॉलच्या पाठीमागे. सिंगल नंतर धावफलक पुढे. गोलंदाज असू द्या कितीही चॅप्टर, मी मारणार मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर मारत असताना पवन शिंदे पाहायला मिळतोय. सिंगल धाव, सिंगल नंतर 11. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पिटू षटक, फटका फसला. मिस टाइम, बॉल निघालाय मागे. खेळाडू आहेत. सिंगल मिळतीये त्या ठिकाणी आणि एकच मिळाली. एका धाबेने धावफलक पोचला. 2 या षटकामध्ये खर्च केल्यात. 12 धाबा झालेत. षटकाचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त होत असताना श्याम कंसेची सुंदर गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहतोय. अगदी धावगती सुंदर आहे. त्यानंतर गोलंदाजीचा जर रनअप पाहिला तर सुंदर आहे. 14-15 पावलांचा रनअप, त्यानंतर रिलीज करण्याची शैली आणि त्यानंतर बॅटरला बांधून ठेवण्याची पकड.
या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 पॉलिसी इम्प्रुव्हायझेशन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पाहूयात पंचांचा काय इशारा. सिक्सर, 6 धावा, 6 धाबा, 6 धाब्याने 18. पवन शिंदे या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. पवन शिंदे करतो गोलंदाजाचं वांदे, त्याचं नाव पवन शिंदे. मैदानाच्या आतमध्ये पवन हनुमानाचं रूप घेत असताना या मॅच मध्ये 18 धाबा. असंख्य संघर्ष, असंख्य संकट आली, कशा पद्धतीने मात करायची हनुमानाचं रूप घेऊन आता खेळल्या मॅच मध्ये. ऑन साइडला लॉफ्ट केला, हॅमर केला ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर सिंगल, सिंगल नंतर 19 धाबा, 19 धाबा धावपलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. चार बॉलचा खेळ संपलाय. 26 बॉल 33ची गरज. हो पायावरती टाकलाय, समोर प्लम झालेत, समोर सापडला खेळाडू, पण इथे कोणताही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीये. डॉट बॉल मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट पायचीचा निर्णय नाहीये, त्यामुळे आपण पाहिलं तर डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. यष्टांच्या समोर पकडले गेलेत. 5 बॉलचा खेळ संपला, 19 झालेले आहेत. अजूनही पाहिले गेले तर रिक्वायर्ड रेट 8च्या गतीने सामना बनवायचा आहे जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 2, महत्वाचा बॉल आहे. पटका फसलाय, बॉल खाली फिल्डर आणि कॅच ड्रॉप. महत्वाचा कॅच ड्रॉप या मॅच मध्ये. निराश पाऊलांनी परतावं लागेल. कॅच होती का मॅच होती, येणारा काळ सांगेल. क्रिकेटमध्ये कॅच सुटल्यानंतर क्रिकेट खूप घातक होतं, क्रिकेट खूप धोकादायक होतं आणि ते पाहायला मिळेल का? विशाल माने सारख्या शैलीदार फलंदाजाला तुम्ही चान्स द्याल, आकड्यांचा तज्ञ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डोक्यावरती बर्फ आणि हातामध्ये कॅल्क्युलेटर सातत्याने ठेवला जातो क्रिकेट खेळताना या खेळाडूकडे, आणि तो खेळाडूला संधी मिळत असताना 24 बॉल आणि 32 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट 8, करंट रन रेट आपण पाहतोय 10. सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये तिसऱ्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज या मॅच मध्ये वापरला जाईल, टीम स्पार्टन 11 बेंगलोर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सर्वांचे खांदे झुकलेत आता, कारण त्यांना माहिती होतं एक कॅच भारताला 1983चा पहिला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो. कपिल देवने घेतलेला कॅच, 2007 श्रीसंतने घेतलेला कॅच, T20 वर्ल्ड कप मधला पहिला T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा मान भारताने पटकावला आणि भारताचा कट्टर दुश्मन पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीसंत घेतलेला कॅच, त्यानंतर सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच, भारताला 2024चा वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि यावर्षी अक्षर पटेलने घेतलेला कॅच, भारताला T20चा 2026चा वर्ल्ड कप जिंकून दिला. या क्रिकेटमधील महत्वाच्या गोष्टी आहेत. 24 बॉल 32ची गरज, 24 बॉल 32 सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती सुदर्शन निकम. खेळामध्ये म्हणलं जातं, खेळामध्ये मित्राचं मार्गदर्शन देवाचं दर्शन. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडूचं प्रदर्शन महत्वाचं असतं. या मॅच मध्ये प्रदर्शन पाहायचंय कसं होत आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोर, डीप मध्ये फिल्डर सचिन, आणि ते धाबा पाहायला मिळतील. किती पाहायला मिळतात? एकच मिळते, एका धाब्याने धावफलक पोहोचेल 21, कारण समीकरण अजूनही पाहिलं तर बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 31 धाबा, 23 बॉल 31ची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 23 बॉल 31. ऑन साइडला बॅचा स्विंग प्रॉपर, बॉल वरती केलाय ताकदीचा भरपूर वापर. बॉल करतोय हवाई सफर, सिक्सर. 6 धाबा. 27. चला बॉल द्या प्लीज.
बॉल द्या प्लीज. 27 धावा. स्विच हिट गॅप मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. मिळतील धावा 4. येईल तो चौकार आणि मेल धाव संख्येला मैदानाच्या आतमध्ये आकार. 4 धावा. 31 झालेत. पवन शिंदे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट. पहिल्या 2 मॅच मध्ये क्लास पाहायला मिळाला नाही. फॉर्म टेम्पररी होता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला महत्वाच्या सामन्यामध्ये. 31. पुन्हा एकदा पॉलिसी. पाठीमागे बॉल. नशीब. आणि ते बॉल अगदी पाहिलं गेलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. फटका सुंदर ऍक्शन टिपला आपण पाहूयात. इम्प्रोव्हायझेशन इथे पहा. सुंदर फटका. सुंदर फटका. लाजवाब. कृष्णा सातपुते सरांची आठवण करून देणारा हा फटका पण पाहतोय. 35 धावा धाव फलकावरती. 35 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. फुलटॉस जरूर पाहायला मिळतोय. इथे कमी गतीने टाकलाय त्यामुळे डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. सामना सोपा झालाय. 19 बॉल 17 ची गरज या मॅच मध्ये. इथे पहा अगदी डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3. 15 धावा खर्च केलेल्या आहेत. हॅमर केलाय ऑन साइडला. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीसाठी कॉल आहे. स्ट्रायकर यांच्या बॅटरचा नकार. योग्य वेळी दिलेला नकार माणसाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जातो. मग मोबाईल आवडत नसेल तर मोबाईल घेताना दिलेला नकार, लग्न करत असताना पाहायला गेल्यानंतर मुलीला दिलेला नकार, किंवा क्रिकेटमध्ये धाव घेत असताना धाव नको असेल त्यावेळी दिलेला नकार माणसाला आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी पुढे घेऊन जातो. इथे तेच पाहायला मिळतं. सिंगल मिळतीये. सिंगल नंतर 36 झालंय. समीकरण 18 बॉल आणि 16ची गरज. 16 करतील आता धावा किती गोळा, कारण बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 16 धावा. घालावं लागेल. कोणाला आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल तर कानात बोळा. सोळा धावांची गरज. 18 बॉल 16 जिंकण्यासाठी गरज आहे. सर्व काही गोष्टी येत आहेत, जमतायत, जुळतायत तर जुळवाव्या लागतील. 18 बॉल 16ची गरज. हो कमी गतीने या ठिकाणी सुंदर बॉल, कारण डॉट बॉल. 17 बॉल 16ची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल 16ची गरज. टॅलेंट विन गेम्स बट टीमवर्क विन चॅम्पियनशिप. टीमवर्क पाहायला मिळाला संघर्ष 11 राजकोट. हो हो पुन्हा एकदा काय फटका खेळला लाजवाब. अक्षरशः पडल्यानंतर बॉलला पाहिलं आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर.
झोपला 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 त्यानंतर बॉल पाहिला 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 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. सिक्सर. 48 झालेले आहेत. 4 धाबांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 15 बॉल 4. हो हेलिकॉप्टर. इथे आता पाहिलं गेलं तर कॅच किती महाग ठरलाय. कॅच किती महाग ठरलाय या ठिकाणी पाहायला मिळतोय. 48 झालेले आहेत. 14 बॉल 40. 14 बॉल 4 ची गरज. फटका गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे संघर्ष 11 राजकोट संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन संघर्ष 11 राजकोट. हार्डलक पॅडलक टीम स्पार्टन 11 बेंगलोर पराभूत झालात पण सर्वांची मनं जिंकली आहेत या स्पर्धेमध्ये तुमच्या खेळाने. क्रिकेट आहे हार जीत होत राहते नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आज तुम्ही पराभूत झाला उद्या जिंकणार नाही हा क्रिकेटचा खेळ नाहीयेत. आज ते जिंकलेत म्हणजे उद्या ते जिंकतील असा हा क्रिकेटचा खेळ नाहीये. पराभूत झालात नाराज होऊ नका निराश होऊ नका पुन्हा उभा राहा पुन्हा कॉन्फिडन्स ठेवा पुन्हा सराव करा पुन्हा या पुन्हा जिंका आणि पुन्हा सर्वांची मनं जिंका. बॅडलक हार्डलक टीम स्पार्टन 11 बेंगलोर आणि या ठिकाणी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पवन शिंदे या आपण व्यासपीठावरती आपल्याला दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी. मी एकदा प्लेअर लक्ष ठेवलं ना सर एक फक्त 2 वेळा मला फक्त प्लेअर ना असा मॅच मध्ये बघायला पाहिजे त्या प्लेअरचं नाव मी कधी पण सांगा मला आलं लक्षात तुम्ही ह्या गावचा त्या गावचा प्लेअर म्हणलं सांगायला कॉमेंट्रीला गेलतो पहिल्यांदा गेलतो. फायनल क्रमांक 1 चा सामना कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूया व्हॉइस ऑफ द पुणे दिनेश सरांच्या बारीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. सेमी फायनल 2 आणि त्यानंतर ज्यासाठी केला होता अट्टास तो मेगा फायनल. चला या लगेच सामना लगेच सुरू करायचा प्लीज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात. हवामान बदललंय दिवसाची रात्र झाली रात्रीच्या बदलानुसार पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. बदल माणसाचा निसर्गाचा